शुद्धीवर न येऊन सुद्धा माझ्या बोक्याने मला एक्सेप्ट केलंय हे माझ्या मेंदूपर्यंत कसं पोहोचणार नव्हतं, असं चक्क काव्या शुद्धीवर आल्यावर पार्थला म्हणाली आहे. श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, आता काव्याला शुद्ध आलेली असते. पार्थ ते बघून खूपच खुश होतो आणि डॉक्टर नर्सला मोठमोठ्याने हाक मारत असतो. तर काव्या म्हणते, अहो काय हवंय तुम्हाला? तर पार्थ म्हणतो, तुम्हाला उठून बसायचंय ना, म्हणून डॉक्टरांना बोलवतोय. तर काव्या म्हणते, त्यांना कशाला हाक मारताय, तुम्ही आहात ना. तर आता पार्थ काव्याला उठून बसवतो. काव्या म्हणते, ठीक आहे मी देशमुख. तर पार्थ म्हणतो, इतका वेळ लावलात शुद्धीवर यायला, असं करणार माझ्याबरोबर? तर काव्या म्हणते, मी शुद्धीवर न येऊन सुद्धा माझ्या बोक्याने मला एक्सेप्ट केलंय हे माझ्या मेंदूपर्यंत कसं पोचणार नव्हतं पार्थ? तर पार्थ म्हणतो, थांबा मी डॉक्टरांना बोलवतो, त्यांना तुम्हाला चेक करायचं असेल ना. तर काव्या म्हणते, देशमुख बसा. अहो बसा ना, शरीर बरं आहे माझं, पण माझं मन म्हणतंय माझ्या बोक्याने माझ्या जवळ बसावं थोडा वेळ. पार्थ हे ऐकून आता खूपच भावूक झालेला असतो. त्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. काव्या पार्थचे डोळे पुसते व म्हणते, आपली वेळ आहे ही, आपली मोमेंट आहे. आता डॉक्टर आत आले ना तर घरचे सगळेही आत येतील, सगळे मिळून काळजी करतील ना. त्या सगळ्यांमध्ये आपण दोघं हरवले जाऊ पार्थ, असं म्हणत काव्या आता रडत असते. ती सुद्धा खूप भावूक झालेली असते. ती म्हणते, म्हणून सांगते, 1 मिनिट थांबा ना माझ्यासाठी. माझी सतत काळजी करणारा, जग डोक्यावर घेणारा, सतत धावपळ करणारा, काहीही न खाल्लेला माझा बोका बघते मी. तर पार्थ सुद्धा रडतच म्हणतो, तुम्ही नक्की आत्ता शुद्धीवर आलायत ना? मी इतका वेळ काय करत होतो हे करेक्ट कसं माहिती तुम्हाला? तर काव्या म्हणते, कारण या टॉप 20 पैकी एक असलेल्या आर्किटेक्टपेक्षा 1 पैसा जास्त हुशारी या भावी IAS होणाऱ्या मांजरीकडे आहे, असं म्हणत आता दोघेही हसू लागतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता काव्याला सगळं आठवलेलं असतं आणि तिने पार्थला सुद्धा ओळखलेलं असतं. आता पार्थ काव्याला आपल्या घरी घेऊन जातो. पुढील भागात काय होणार हे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.